हॅलो फ्रेंड्स, तर पार्ट 1मध्ये तुम्ही पाहिलंच असेल की हळदीच्या लुकसाठी आमची कशी गडबड झाली होती आणि ती मला विधीच्या लुकला अजिबात करायची नव्हती. सो आम्ही एकदम पहाटेच उठून तिला विधीसाठी रेडी करायला घेतलं. तिचं पटापट आवरून तिला फोटोशूटसाठी पाठवून दिलं. सकाळच्या त्या फ्रेश वातावरणात एकदम मस्त शूट झालं. मग काय झाल्या विधी स्टार्ट. जेवढे घेता येतील तेवढे फोटोज आणि व्हिडिओज घेतले. त्यात आला भाऊक्षण, तेच भावा बहिणीचं प्रेम, मैत्रीचं अतूट नातं आणि त्यात आमची इमोशनल ब्राईड. आता तुम्ही म्हणाल हे काय, तर ग्रूम आणि ब्राईड दोन्ही साईडचे फोटोग्राफर, नुसती गडबड आणि चेंगराचेंगरी. सगळ्यांना वेगवेगळे शूट्स हवे होते. ब्राईडची फ्रेंड, फोटोग्राफर आणि मध्येच मी, नुसती मज्जाच. तोपर्यंत इकडं रुखवत मांडायची जोरदार तयारी चालू होती. मग काय 120च्या स्पीडने मी तिला वरमालासाठी रेडी करून घेतलं. असलं ग्रँड लग्न झालं की काय विचारायची सोय नाही. जिकडं बघावं तिकडं नुसतं पब्लिकच पब्लिक होतं. मग काय असं सुंदररित्या तिचं लग्न पार पडलं आणि आम्ही त्यांचा निरोप घेतला. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा.